35,000 रुपयाचा खर्च लागलाय एका छोट्याशा कुत्र्याने वाचवायला. सकाळपासून 12 वाजेपर्यंत 12 पुढे काय करते गाडी? 12च्या पुढे काय करायचं ढकलत न्यायची गाडी. त्याचं नाव शेट आहे बरं का. हा शेट आहे, हा खरंच शेट आहे. तुम्ही आता मी उतरल्यावर दाखवतो तुम्हाला. कारण माझ्यासाठी गाडी शेट तू गाडी घेतलं बाबा, कंगाल झालो आता. कुठं चारू सांग. स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज मी चाललोय गावाला. कालच आपण गाडी घेतली, तुम्ही व्लॉग बघितलाच असेल. आपण चाललोय आज गावाला. गावाला जाण्याचं कारण 2 कारण आहेत. एक तर आजी आली होती इकडे, तर तिला सोडायचं आहे गावाला, त्यासाठी खास मी चाललोय. आणि दुसरं कारण म्हणजे जे आपल्याला गावाकडे आहे आपलं फॅमिली, त्यांना आपली गाडी दाखवायची. अजून कोणालाच माहित नाहीये की मी तिकडे येतोय आणि मी त्यांना सरप्राईज देणार आहे. तर तुम्हाला दाखवेनच, माझा हा प्रवास पण दाखवेन आणि तिकडे गेलो ते सरप्राईज सगळ्यांचे रिॲक्शन तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये. तर बघत राहा व्लॉग, तुम्हाला नक्कीच मजा येणार. मगाशी आपण निघालो पुण्यातून, तेव्हा तर CNG फुल केलं होतं. आता 200 किलोमीटर लांब आलोय, तर इथं CNG संपलंय. ॲव्हरेज तर खूप दिलंय गाडीने आणि खूप कम्फर्टेबल वाटतंय. आणि आजी पण एकदम कम्फर्टेबल बसली आहे निवांत. तिला पण एकदा विचारूया कसं वाटलं गाडीत बसून. आपल्या कसं वाटलं मग आई गाडीत बसून? गाडी मग चांगली, गाडीत काही एवढं लांब प्रवास केलेस गाडीत, कसं वाटलं? गाडी मस्त वाटली. मस्त वाटली? हो मस्त वाटली. मग आता परत कधी? परत आता वैष्णवीची लग्नालाच का डायरेक्ट? डायरेक्ट लग्नालाच. तिला टप्पा बसून आणायचं आपल्याला लग्नाला तिच्या. लग्नाला प्लॅनिंग चांगलं आहे तुझं. प्लॅनिंग चांगलं आहे. आता पाट्याला उभं राहायचं नाही लंगरच्या. मोकळ्या पाट्याला उभं राहायचं. बाहेरची वाले आवडते मला. बाहेरचे? मग कॅन्टीन मध्ये काय करत होतीस? कॅन्टीन मध्ये भांडी घासलेली आणते तिथे पुसून ठेवायचं. तेवढंच केलीस काय? तेवढंच नाही. 2च भाजी कापायला होते. अद्रक कापायचं, कांदा कापायचं, लसूण सोलायचं. मग त्यानंतर 3 नको झालं. मग इकडे भांड्याला आली. भांड्याला आले, चांगलं आहे की. मग तिकडे काय जरा सगळं घरातच उभं राहत नाही माणसं. घरातच तिथं काय नाही म्हणून सत्संगचं मग इकडे आली. मग इकडे जरा बरं वाटलं. गाडी चालवायला मस्त वाटते पण आहे. मग काय एवढं सोड काय साधी आहे काय? नाही नवीन गाडी तुला काय रे, जुनी गाडी म्हणतात नवीन गाडी हाऊस आल्या मारतीच. आई हळू आलो का जास्त फास्ट आलो? सांग. हळू आलाच. हळू नाही फास्ट नाही काय, एकदम हळू आलो का नाही आपण? काही गडबड नाही केली आपण. काहीच केलं नाही. कुठं उतरलाय काय नाही. जेवायला तेवढं थोडं खाल्लं. तू थोडं खाल्लाच. मी एक चपाती पोळी खाल्ली आणि पाणी म्हटलं पेरू 2 जणी जरा. आणि काय खा म्हणताना खाल्ला नाहीच काय नाहीच. काय जेवताना खाऊ वाटतच नाही मला. कर झोप येते. झोप येते आणि त्यातून मला प्रवासात नकोच वाटते काय खायला. नाही खायला. निवांत काहीतरी नाश्ता एकदम लाईटली केला नाही छान वाटतं. खाल्लं की नाही पोट पण कसं होते, डोस आपल्याला कळत नाही. तेच तर खात नाही म्हणतात ती बरं आहे बाबा. खात नाही. जरा खायला काय तर घे म्हटले, घेतलंच नाही. काय चिनी मिनी? कुठं वाटाणं, कुठं ते मूग डाळ, पेपर्स वाटलं बघ म्हटले. काय बघितलंच नाही. चिनी मिनी दुकान घेत नाही ते आपल्याला. मग काय दुकान नाहीत काय नाही, कुठं घेतली चिनी मिनी? कसला रोड काढलाच ना आठवत काय. आता हाय तोच रोड की यायचा. कुठली दुकानच नाही काहीतरी घ्यायला. छाव काय थांब 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 तर पळत जाऊन आणले. काय रे उच बसायचं काय सांगू ना घरवडी धर खा म्हटले. चहाच का मी खात नाही बघाय. तू खात नाही खात नाही ती चांगला आहे ते. प्रवासात मला काय खाऊ वाटत नाही. अरे खाल्ली की झोप येते. खरं गेल्या गेल्या तर फ्रेश होऊन हातपाय तोंड धुवून खायचं. चहा तर पेत नाही चहा नाही. मग काय गेल्या गेल्या हातपाय तोंड धुवायचं. कॉफी पितो बघ मी. कॉफी पितो बघ मी. कॉफी तुझं तू बनवतोस का कॉफी? तीच कॉफी जर घ्यावं जातात. मग तिथं कुठं जवळ दुकान आहे काय कॉफीची? हाय माझी कॉफी थोडं घरात करून पिण्याची काय झाले बघू आपण. बघू घ्यायचे जातात. घेऊ 2 रुपये एक असते.
हे 2 पुढे घ्यायचं चालतंय. आणि एक ती हारी घ्यायचं आणि ती ही आहे का बघ तुझं गाडीला पेट्रोल घालायचं. हारायची काय गरज आहे का आता? असं दे की सांगितलंय भाऊ दादाची इच्छा नाही घ्यायचं. दादांची इच्छा. दादांची इच्छा आहे नाही. चांगलं गाडी आहे घालावंच वाटते त्याच्याने. चालतंय की. रस्ता बघ किती भारी. रस्ता इकडं मग ती जरा मागे येऊ की रे. अगं ते गावाची एंट्री असते ना तिथं करत नाहीत रस्ता त्याने. 2 गावांमध्ये भांडण असते की तू ते रस्ता तू कर हे कर. कसं आहे म्हैस 2 किलोमीटर होतं वाटतं. आणि आता कुठून तरी येताना बघ शिवराजची गाडी होती काही. गाडीला ती बाई हातात सोडली गाडीला येऊन बोकाडत धडकलं. हा धडकली. शिंग मोडलं का पाय मोडलं असं वाटलं. काट करून आवाज आला नाही. बरोबर. 4 पाय करून वर ती बोकाड नाचार आली की शिवराज घाबरला बाबा. मेलच काय म्हटला पैसे द्यायला लागते ताई. मग लगेच आम्ही उठून पळायला आले. मग आम्ही गाडी सोडलो. होय चांगलं आहे की. आपल्या पण आधीच्या गाडीला वॅगनरला कुत्रा धडकलं तर माहिती ना. तुम्ही गावाकडूनच जाताना कुत्रा धडकला. जाताना पुण्याला जाताना. मग काय झालं काय कुत्र्याला. मग तेव्हा कुत्र्याला काय नव्हतं झालं. कुत्रा गेला पळून आणि आमच्या गाडीचं झालं नुकसान. 35,000 रुपयाचा खर्च लागलाय एका छोट्याशा कुत्र्याला वाचवायला. आणि ते पण एकदम ब्रेक दाबला तिथं जाऊन तरी सुद्धा ते धडकलं. थोडं एकदम थोडं धडकलं बरं का. तरी पण एवढा खर्च आला. ते एसी कंडेन्सर सकट सगळं गेलं. तर काय बोलायचं सांग. कालचं तसं झालं की असं बसली दाराच्याकडे मी आणि कालचा माणूस आला त्याला काय ब्रेकच लागेना बाबा. होय ब्रेक लागेना म्हणतात लागत पण मामांच्या गाडीला ना. मामाच्या गाडीला धडकलं. मी पुढच्या बाजूला पुढच्या चाकाला. नुकसान झालं का जास्त? नाही तर नाही. त्याचं जरा सीएनजी काय भेटत पण कुठनं तुमचं काय ते कालचं काय म्हणताय की तिथनं आलो कुठंच शेनची गाडीला हाय म्हणते संपले. हाय म्हणते संपले. सकाळपासून 12 पुढे काय करते गाडी. 12च्या पुढे काय करायचं ढकलत न्यायची गाडी नाही. त्याच्यापाशी थांबायची गाडी केव्हा येत्या कधी पुढच्या दिवसासाठी. तसं झालं की पेट्रोल नसलं म्हणजे त्याचं अवघड आहे की नाही. खेड्या गावांमध्ये ना पेट्रोल जास्त वापरतात ना म्हणून आता सीएनजी गाडी एकच येते ती सकाळी. मग सगळे ऑटो रिक्षावाले सगळे सीएनजीच्या माग आणि मग झालं सीएनजी संपलं. सकाळी 11च्या आत सगळं सीएनजी खतम. ज्याला विचारलं ते सांगते सकाळी या. आता काय तिथं थांबायचं सकाळपर्यंत. 12 असते वाटत काय जेवण वाटलं का वाटतं ते ठेवायला पाहिजे नाही मागवायला पाहिजे नाही. असं गाड्या मागायला जाते त्या पेट्रोल पंपाला. पेट्रोल पंपवाल्यांना कळलं पाहिजे की मुलगाच माग लावून ठेवते. कसलं भारी वातावरण झाले बघा. बाहेर हिरवा तरी हिरवं नाही रे दही थोडा आहे की जेवढा आहे तेवढं चांगलं आहे. ज्वारी आहे चांगलं आहे. काय का असे ना चांगला प्रवास झाला आज आपला. ज्वारी लई चांगला आहे होय. आता जाऊन दाखवूया की ज्वारी पण. पाचापूरला जाताना बघून जाता का. नाही एवढा नाही वेळ आहे. आता उद्या परत निघायचंय. एका दिवसासाठी आलोय खास तुला सोडायला. नेहमीप्रमाणे मी विसरलेलो आहे व्लॉग काढायचा आणि आजीकडे जाऊन आलोय सध्या. आता निघालोय दादाकडे दयानंद दादाकडे. तर तिकडे पण जाऊन गाडीची पूजा आत्ता आजीने आजोबांनी गाडीची पूजा केली आणि आजोबांना फिरवून पण आणलं गाडीतून. खूप खुश आहेत सगळे आणि खूप छान वाटते. आणि नेहमीप्रमाणे मी विसरलो ब्लॉग काढायचं. आता डायरेक्ट निघालोय दादाकडे तर ब्लॉग काढायचं लक्षात आलं. फोटोज टाकेन मी आता मध्ये आजी आजोबांसोबतचे पण. आणि आता निघतो पटकन. पोचलो की सांगेन तुम्हाला. आता माझे पुतणे पण आहेत छोटे छोटे दादाचे मुलगा. त्यांना पण जरा खायला वगैरे घेऊन जातो. ते पण खुश होतील. आणि थोडेफार पेढे वगैरे घेऊन निघतो आता दादाकडे. आणि
आम्ही आता चाललोय घरी. म्हणजे आम्ही गेलो होतो CNG भरायला. इथे पेट्रोल पंप आहे CNGचा, तर आम्हाला CNG भेटले, फुल केली टाकी. आणि आता घरी चाललोय. आमच्या सोबत बघा कोण कोण आहे. मयूर शेठ, त्याचं नाव खरंच शेठ आहे. आणि हा आहे आपला दादा दयानंद दादा. आणि आम्ही चाललो आता घरी. टाकी तर फुल झाली. आता फिरवायची उद्या दिवसभर आणि परत एकदा टाकी फुल करून मग पुण्याला निघायचं. त्याचं नाव शेट आहे बरं का. हा शेट आहे, हा खरंच शेट आहे. तुम्ही आता मी उतरल्यावर दाखवतो तुम्हाला. शेट का म्हणतो आम्ही त्याला, सगळं सांगतो हळूहळू. सगळ्या ब्लॉग मध्ये दिसेल तो, उद्या दिवसभर दिसेल सगळ्या ब्लॉग मध्ये दिसेल तो शेट. आता बघू उद्या काय काय चारतात, काय काय नाही. कुठे जाऊया? सोंगाड्याला जाऊया? उद्या टाइम आहे काय? हे काय करे टाइम नाही मलाच नाही, त्याला काय विचारतो. मला पण विचार. तो काय दुपार नंतर जाऊ. तयार असतो खायला. बरे दुपार नंतर जाऊ. अरे मी उद्या चाललोय पुण्याला परत. पुण्याला जाणार आहेस? मग काय त्याच्या मारे. त्यामुळेच तर म्हणलं ना नाही होते. तर काय गेलो असतो. परवा दिवशी जा की पण एक दिवस काढ की. प्रशांत दादाला पण घेऊन जायचं असा विषय ना. एक दिवस काढ ना. परवा दिवशी सकाळी सकाळी जा की. नाही रे, अरे सोंगाड्याला तू कवा जेवणार? ती भन्नटवाडी बी राहिले, सोंगाड्या बी राहिले. आम्ही जीवन आलो दोघं भन्नटवाडी. कालच्या ब्लॉग मध्ये ना मी नाव काढलंय कोल्हापूरचं, जेवायला जायचं. मग तेच सांगतो, उद्याचा दिवस काढ. उद्या जाऊ जेवायला फर्स्ट क्लास. उद्या जेवायला काढ माझ्यासाठी काढ एक दिवस भाऊ. शेट तू चालत असतील तर बघू. चारणार की. चारायला नाही कवा म्हटलोय मी. चल तुझी तयारी ठेव, चारायला मी खंबीर आहे. अरे उद्या लय प्लॅनिंग आहे रे. असू दे, एक दिवस काढ आमच्यासाठी. चल काय आता एवढी गाडी घेतलाय, जेवण चारायला पाहिजे. तू जेवण चारायला मी गाडी घेतलं बाबा, कंगाल झालो. आता कुठं चारू सांग. तू गाडी घेऊ. सीएनजी वर फिरायला लागलोय. तू काय सांगा लागलाय? पेट्रोल आता परवडत नाही बाबा, सीएनजी वर फिरतोय. नाही, तूच दिवस सुट्टी काढतो म्हटलं तर जाऊ द्या दुपार नंतर. काय मला बी काय काम नाही. दुपार नंतर ते उघडते बाबा संध्याकाळी. अरे 7:30 उघडते. मग माझा एक यायला उशीर होते. गाडी घेऊन महालक्ष्मीला जाऊ आहे ना रे. ती यायला उशीर होते म्हणून म्हणतोय, बाकी अरे काय नाही. एक दिवस काय, तुला सकाळी लवकर जा की तू. उद्या परवा दिवशी सकाळी लवकर जा की तू. परवा दिवशी जा तिकडे लावायची ना गाडी. तिथं नाही बसणार व्यवस्थित. लावी जेस्ट पुढे घेतो ना. मग घे की तिथपर्यंत. आता हा जाते जेस्ट पुढे घे, तोपर्यंत मी आणतो तिकडे गाडी. काय